तर ही दृश्य आपण पाहतोय टीम इंडियाच्या विजयानंतर या ठिकाणी केक हा कापण्यात येतोय। कॅप्टन रोहित शर्माच्या हस्ते केक कटिंग करण्यात येतोय। तर ITC मोरिया या हॉटेलमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। टीम इंडियानं जे हॉटेल व्यवस्थापनानं या ठिकाणी जो केक बनवलेला होता, ट्रॉफीचा हा केक बनवण्यात आलेला होता, त्या केकचं कटिंग जे आहे ते रोहित शर्माच्या हातून करण्यात आलं आणि शुभेच्छा ज्या आहेत त्या देण्यात आल्या, त्यांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे। आणि संपूर्ण टीम इंडिया जी आहे ती आता ITC मोरिया या ठिकाणाहून निघून मोदींची भेट घेण्यासाठी या ठिकाणाहून मार्गस्थ होईल। भारतीय संघाचं दिल्लीमध्ये अगदी जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे। ज्या ठिकाणी टीम इंडिया ही थांबलेली होती त्या ITC मोरिया हॉटेलमधला हा संपूर्ण स्टाफ सुद्धा आपण या ठिकाणी पाहताय। शेफ ज्यांनी संपूर्ण मेहनत घेतलेली होती आणि खेळाडूंच्या आवडीचे पदार्थ जे आहेत ते त्यांनी बनवलेले होते। ज्या ज्या खेळाडूला जो जो पदार्थ आवडतो, जो हेल्दी असेल, अशा सर्व पदार्थांची मेजवानी त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेली होती। हा एक त्यांच्याकडून दिल्या गेलेल्या शुभेच्छा आहेत आणि हा केक कटिंग सुद्धा आता झालेला आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊया संदीप यांच्याकडे। संदीप, हे दृश्य आपण पाहतोय राजधानी दिल्लीतल्या ITC मौर्य या हॉटेलमधली। काही वेळापूर्वी टीम इंडिया या ठिकाणी दाखल झालेली होती आणि आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी टीम इंडिया आता रवाना होते। थोड्यासाठी टीम इंडिया आता रवाना होते। थोड्याच वेळामध्ये विराट कोहली खेळाडू जे आहेत भारतीय क्रिकेट संघाचे ते खेळाडू यामध्ये सहभागी असतील, त्यांचे कुटुंबीय देखील यामध्ये सहभागी असणार आहेत आणि साधारणतः 11 ते 11:30च्या दरम्यान ही भेट होणार असल्याचं सांगितलं जात आहे। आपल्याला माहिती आहे की बार्बाडोसमध्ये मोठं वादळ निर्माण झालेलं होतं, त्यामुळे जरी 29 तारखेला ही मॅच भारतीय संघाने जिंकलेली असली तरी त्यांना यायला उशीर झालेला होता आणि दृश्यांमध्ये आपण पाहतोय तिरंगा झेंडा घेऊन जे फॅन्स आहेत किंवा जे हॉटेलचे कर्मचारी आहेत ते देखील या सगळ्या म्हणजे जल्लोष जो आहे किंवा जो आनंदोत्सव जो साजरा केला जातोय त्यामध्ये सहभागी झालेले आहेत। खास करून ITC मौर्य या हॉटेल मॅनेजमेंटकडनं देखील सगळ्या खेळाडूंची खास व्यवस्था करण्यात आलेली होती। त्यांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत ते देखील या ठिकाणी तयार ठेवण्यात आलेले होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॅच जिंकल्यानंतर फोनवरून संवाद साधलेला होता संपूर्ण क्रिकेट टीमशी, पण त्यानंतर आज प्रत्यक्ष खरं तर ही भेट होते। त्यामुळे जो वर्ल्ड कप आहे तो वर्ल्ड कप घेऊन आता लोककल्याण मार्गावरच्या पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी टीम इंडिया काही वेळातच दाखल होणार आहे आणि त्यानंतर दुपारनंतर ती मुंबईला रवाना होईल। पण ज्या क्रिकेट प्रेमींचा उत्साह सुद्धा अगदी शिगेला पोहोचलेला आहे। दिल्लीमधली दृश्य जरी आपण ही पाहत असलो तरी आज संध्याकाळी ज्या वेळेला मुंबईमध्ये टीम इंडिया येणार आहे त्यावेळेला विजयी रॅली निघणार आहे, त्यावेळेला हा उत्साह अगदी